आपण प्रीतविषयक कवितांचा अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत आपण कुब्जा, स्वप्नाची समाप्ती आणि फुंकर या 3 कवितांचा आस्वाद घेतला. पुढच्या ज्या 3 कविता आहेत त्याच्यामध्ये चौथी कविता मनातल्या मनात मी, ही सुरेश भट हे नामवंत कवी आणि गझलकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या गझला ह्या अत्यंत सुंदर, मनोवेधक आणि एक वेगळ्या प्रांतात नेणाऱ्या अशा त्या गझल आहेत. आणि म्हणून सुरेश भट कवीपेक्षा गझलकार म्हणून महाराष्ट्राला जास्त सुपरिचित आहेत. आणि अशा ह्या गझलकाराची एक कविता जी प्रीतविषयक आहे, मनातल्या मनात मी, ही मुक्त प्रेम भावनेचे प्रत्ययकारी चित्रण करणारे सुरेश भटांची भाव कविता आहे. प्रेयसीच्या नुसत्या अस्तित्वाने मोहरून जाणारे प्रियकराचे मन या कवितेतून उत्कटतेने व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. मनातल्या मनात प्रेयसीची आराधना करणारा प्रियकर स्वतःला येथे व्यक्त करीत आहे. प्रेयसीचे सौंदर्याने ओथंबलेले रूप तो दुरूनच पाहतो. तिने नाहून आल्यानंतर ओले केस उन्हात मोकळे सोडणे, अंगणात वाकून फुले वेचणे, तिचे अजाण कुवार असणे, या साऱ्याची दुरूनच प्रचिती तो घेत आहे आणि तिच्याविषयीच्या प्रेमभावात अधिक गुंतत जातो आहे. तिच्यात अधिक रमत जातो आहे. तिच्या रूप सौंदर्याच्या खुणा सर्वत्र असल्यामुळे त्याच्या मनात उदासीनता, एकटेपणा आता उरलेला नाही, अशी त्याची भावना आहे. पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सडसडतो, अशी त्याची अवस्था झाली. म्हणजे हवेबरोबर, सुगंधाबरोबर तो हवा बनून वाहतो आहे, हवेबरोबर सुगंध बनून पाहतो आहे, अशी त्याची अवस्था झालेली आहे. प्रेयसीचे सभोवतीचे असणे हेच त्याचे जगणे आहे, असा भाव या कवितेतून व्यक्त झालेला आहे. कोवडे ऊन, कुवार, कर्दळी अशा सुंदर निसर्ग प्रतिमांमुळे हा भाव अधिक उत्कटपणे या कवितेतून व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मनातल्या मनात ही कविता एका तरुणाच्या मनात प्रेयसीबद्दलचं एक व्यक्तिचित्रण, एक भाव, प्रीतविषयक भाव कसा व्यक्त होतो, तिच्या नुसत्या अस्तित्वाने त्याचं संपूर्ण आयुष्यात कलाटणी येते. तो स्वतःचं अस्तित्व विसरतो आणि तो तिच्याशी समरस होतो. एक सुंदर अशी लहानशी त्यांची ती कविता आहे. मनातल्या मनात तो तिच्याजवळ जात नाही, हे मात्र लक्षात घ्या. प्रेम कसं असावं, उत्कट प्रेम, मी तुम्हाला जे सांगितलं की नुसतं दिसण्याने सुद्धा प्रियकर खुश होतो, ते खरं प्रेम आहे. तिची नुसती चाहूल जरी लागली तरी त्याला सर्वस्वाचा प्रत्यय येतो, ते खरं प्रेम आहे. नाही तर आपण पाहतो आहोत आज प्रेमाच्या व्याख्या, प्रेमापायी किती अन्याय अत्याचार होत आहेत. आणि म्हणून उत्कट प्रेम जे तेच मी तर अनेकदा सांगितले की प्रेम करावं ते भुंग्याने. काळा भुंगा सर्वांना माहीत आहे. लक्षात घे मित्र, कठीणातला कठीण काष्ट तो आपल्या पायाने कोरून टाकतो. तो भला मोठा काळा भुंगा असतो पहा, भुंभुन भुंभुन करायला, आणि तो बरोबर आपल्या कानांजवळच येतो. तर तो भुंगा कठीणातलं कठीण काष्ट म्हणजे लाकूड आपल्या पायानं पोखरून त्याच्यात घर करतो. तोच भुंगा जेव्हा सायंकाळी कमळाच्या पाकळ्यांमध्ये स्वतःला मिटून घेतो, लक्षात घ्या, स्वतःला मिटून घेतो, त्याला कमळाची पाकळी तोडणं काय अशक्य आहे का? जो कठीणातलं कठीण लाकूड तोडू शकतो तो कमळाच्या पाकळीला साधा ओरखडा सुद्धा पडणार नाही इतकी काळजी घेतो. हे खरं प्रेम आहे. स्वतःला त्या पाकळीमध्ये गुंतवून घेतो, स्वतःचा प्राण अर्पण करतो, सर्वस्व अर्पण करतो, स्वतःचा जीव गुदमरून त्या ठिकाणी त्या फुलावर तो आपला जीव ओवाळून टाकतो. ही खरी प्रीत आहे, ही खरी भावना आहे. हे प्रेम कसं असावं हे उत्कृष्ट असं उदाहरण आहे. लक्षात घ्या मित्र. आणि म्हणून
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. मनातल्या मनात मी तुझ्या अत्यंत जवळ आहे. समीप म्हणजे जवळ, निकट. मनाने मी कधीच तुझ्यापर्यंत पोचलेला असतो, तुला कळतही नाही. तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. निसर्ग प्रतिमा कवीने वापरलेल्या वसंत ऋतू पहा. आता पानगड संपल्यानंतर आता वसंत ऋतू येईल. झाडं पुन्हा फुला बहरतील, फुलांनी बहरतील. जिकडे तिकडे एक वेगळं प्रसन्न असं वातावरण राहील आणि तो वसंत ऋतू. आणि तशी तो वसंत ऋतूसारखी प्रफुल्लित, आनंदित, टवटवीत, मनाला वेधून घेणारी अशी तुला न सांगता मी या तुझ्या वसंताचा, तुझ्या अस्तित्वाचा, तुझं अस्तित्व प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचा मी आस्वाद घेतो, रोज पाहतो आहे. आणि मनातल्या मनात मी प्रसन्न होतो आहे. असेच रोज नावूनी लपेट होऊ नको वडे, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे, तुझा सुगंध मात्र मी इथेच हळू चुंबतो. आणि एक तारुण्यात पदार्पण केलेली तरुणी, त्याची प्रेयसी, तो प्रियकर म्हणतो, तो अशीच दररोज नाहून म्हणजे आंघोळ करून, लपेटून होऊ नको वडे, आणि मग तो रुमाल लपेटून, कपडे केसांवरती लपेटून, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे, आणि नाहून निघालेले आपाद मस्तक आंघोळ करून, स्नान करून तू बाहेर आलेले आहेस. केस ओले आहेत, त्यांना तू रुमालाने गुंडाळलेला आहे, ते केस मोकळे सोड उन्हामध्ये. आणि ते चिंब केस तू उन्हात सोड मोकळे, आणि त्यातनं येणारा जो सुगंध आहे, जो मोहक आहे, जो मनाला मोहून टाकणार आहे, त्या सुगंधाचा मी हळूच इथून आस्वाद घेतोय, हळूच त्याचा रस घेतोय, हळूच त्याचा हुंगतो आहे. तो सुगंध माझ्यापर्यंत पोहोचतोय. लक्षात घ्या, ही भावना आहे, प्रेमाची भावना आहे. अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले, असेच सांग लाजुनी कड्यांस बुज अकुले, तुझ्या कड्या तुझी फुले इथे टिकून काढतो आहे. आणि अशीच तू दररोज, तो प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतोय की दररोज तू असंच रोज अंगणामध्ये जे फुलझाड आहे ते फुलं लवून म्हणजे वाकून तो फुलं वेच, आणि आपल्या मनातलं जे हितगुज आहे, जे गुज आहे, जे रहस्य आहे, जे गूढ आहे, तो त्या झाडाच्या कड्यांना सांग, हळूच सांग. त्या तुझ्या कड्या तुझी फुलं मी इथंच टिकून काढतो आहे. आणि तुझं ते अस्तित्व, ते फुलं वेचण्याचं अस्तित्व असेल, त्याकडे टिपण्याचं अस्तित्व असेल, मी मात्र त्याचा आस्वाद खऱ्या अर्थाने मनाने घेतो आहे. अजून तू अजाण ह्या कुवाळ कर्दळीपरी, अजून तू अजाण आहेस, अज्ञान आहे, तुला कसली त्याची जाणीव नाही. अजाण आहेस, बालक आहेस. कुवार आहे कर्दळीपरी. कर्दळी नावाचं एक फुलाचं, लाल फुलाचं झाड असतं, कर्दळीचं झाड. ते कुवार आहे, ते विवेक. आणि गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी, आणि म्हणून कुवार कडीसारखी तारुण्यात पदार्पण केलेली तरुणी, मनमोहक, मनाला वेधून घेणारी, आकर्षित करणारी, असं तुझं ते देह, तुझं ते रूप. आणि म्हणून एकदा तरी गडे विचार जाणत्या, त्या कुवार कर्दळीला म्हणतात, म्हणजे तिला कर्दळीची उपमा दिलेली आहे. आणि त्या कर्दळीला म्हणतात की गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी, जुई, जाई, जुईचे जे आहे त्यातलं जुईला विचार, जी जाणते आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे. दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाकतो, आणि जाईला विचार की दुरून कोण हा तुझा मकरंद चाकतो. मित्र लक्षात घ्या, मध आपण ज्याला म्हणतो तो मकरंद, ती मधमाशी आपल्या पायात त्या फुलांमधला मकरंद घेऊन जाते आणि एका ठिकाणी साठवते. तो मकरंद कोण चाखतो आहे, कोण त्याचा आस्वाद घेतो आहे, दुरूनच त्याचा रसपान करतो आहे, दुरूनच मकरंदाचा रसपान करतो आहे.
तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तुझी रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा. पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सडसडतो. आणि म्हणून आता तो एकांतवास तसा राहिलेला नाही. कारण तुझं अस्तित्व, तुझी जाणीव उदास एकटेपणा, आणि जो उदास होतो एकटेपणा मला जाणवत होता, आता तो मात्र तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर तू कुठे पडून गेलेला आहे. तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा. पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सडसडतो. आणि म्हणून पहा मी कसं तुझ्याबरोबर हवेमध्ये सडसडतो आहे. तुझं अस्तित्व मला जाणीव करून देत आहे. आणि हीच खरं म्हणजे प्रीत भावनेची भावना आहे. म्हणजे ती नसून सुद्धा तिचे अस्तित्व जाणवणं हे खरं प्रेम आहे. आणि म्हणून प्रीत भावनेच्या या कवितेतनं सुरेश भटांनी एका सुंदर अशा कवितेच्या माध्यमातून निसर्ग प्रतिमा वापरून त्याच्या मनातले भाव, प्रेयशीबद्दलचे भाव, हे खरं उत्कट प्रेम म्हणावं. ती नसताना सुद्धा त्याची अस्तित्वाची जाणीव होणं, हेच दुरून का असेना ते जाणवणं, हे खरं प्रेम आहे. आणि म्हणून या सुंदर निसर्ग प्रतिमांमुळेच एक उत्कट भाव या कवितेतून प्रत्ययासीतून आपल्याला दिसतो. यानंतर पुढची जी कविता आहे, एकमय होतो आपण, प्रज्ञा लोखंडेंची. ही स्त्री पुरुष नात्यातील प्रीत भावनेच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवणारी, प्रगल्भता, परिपक्वता, त्याचं दर्शन घडवणारी कविता आहे. मी आणि तू, जेता आणि जित. जेता म्हणजे विजय झालेला, आणि जित म्हणजे जिंकली गेलेली, पराभूत झालेली, जेत्याकडनं पराभूत झालेली. आणि मग जर आपण मानवी जीवन किंवा भारतीय जीवन जर पाहिलं तर पुरुष हा नेहमीच जिंकलेला दिसतो, स्त्री नेहमी पराभूत, जिंकली गेलेली. नवरी जिंकायला जाणार असं म्हणतात का? नवरदेव जिंकायला जायचंय असं? नवरी जिंकायला जाते म्हणजे काय? जिंकणे म्हणजे तू जिंकून आणतो आहे, तू जेता आहे. आणि ही अत्यंत परिपक्व अशी कविता, प्रगल्भतेचं दर्शन घडवणारे, स्त्री पुरुष नात्यांमधलं प्रगल्भतेचं दर्शन घडवणारे एक उत्कृष्ट कविता आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचं आम्ही तुम्हाला सांगितलं की पुरुषप्रधान भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे, पितृसंस्कृती आहे, मातृसंस्कृती नाही. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचे स्त्रीचे स्थान हे नेहमीच दुय्यम राहिलेलं आहे. अशा एकंदर परिस्थितीत पुरुष हा शोषक आणि स्त्री ही शोषित ठरली आहे. त्यामुळे दोघांमधल्या नात्यांवरही जेता आणि जित यांच्यातील संबंधाची सावली पडणे स्वाभाविकच आहे. पुरुष पहा, आपापल्या घरांमध्ये पहा, स्त्री आई कितीही शिकलेली असली आणि बाप कमी शिकलेला असला तरी घरातले सर्व निर्णय बापच घेतो. आई कितीही सांगत असली, नाही हे बरोबर नाही, हे योग्य आहे, पण तरी तिला कधीच तिच्या विचारांना घरामध्ये स्थान दिलं जात नाही. हा पुरुषप्रधान संस्कृतीचा ठेवा आपल्याला दिसतो. आणि म्हणून स्वाभाविकच आहे जित आणि जेता यांचं प्रभाव पडणं. स्त्रीसाठी पुरुष हा सत्ताधीश, जेता, जिंकणारा, तिच्यावर वर्चस्व गाजवणारा असाच राहिलेला आहे. भूतकाळात होता, वर्तमानात आहे आणि भविष्यात सुद्धा तो असाच राहील. म्हणूनच आज आपण जरी कितीही एकतेचे, समानतेचे बंड ठोकत असलो, दंड ठोकून सांगत असलो, तरी जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळेस लगेच पुरुषांमधला, स्त्री जर पुढे जात असेल तर पुरुषांमधला अहंकार जागा होतो आणि तिला कमी दाखवण्याचा, तिला लहान दाखवण्याचा, तिला हरवण्याचा तो सदैव प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी कोणताही रंग जरी उचलला तुला रंगवण्यासाठी, तरी वेदनेची काळसर हिरवट तडफड घेऊनच तू पसरतो. मी कोणता रंग जरी उचलला तुला रंगवण्यासाठी, गुलाबी, पांढरा, पण तो रंग शेवटी काळपट वेदनेची हिरवळ तडफड घेऊनच, म्हणजे वेदना सदैव तिला छळलं जाते, तिचं शोषण केलं जाते, घेऊनच पसरतो. इतका की बघता बघता तुम्हाला गिळून टाकतो, माझं अस्तित्व संपवून टाकतो. स्त्रीचं अस्तित्व संपून जातं. माझ्या आयुष्यातला पांढरा शुभ्र कॅनव्हास असे कवियत्रीने म्हटलेलं आहे. पांढरा शुभ्र कॅनव्हास तू कधीच गिळून टाकतो.
परंतु स्त्रीचे पुरुषाशी असलेले नाते कुठल्याही एकाच रंगात कवयित्रीला रंगवायचे नाही. शोषकाच्या प्रतिमेत पुरुषाला बंदिस्त करून त्याच्या विरोधात उभे राहून तिला काहीही मिळवायचे नाही, किंबहुना त्यातून काही मिळणार नाही याची तिला खात्री आहे. स्त्री पुरुष नात्यात होणारी तिची घुसमट, स्वतंत्रता, अवकाशातून तिची वंचितता बाजूला सारून परंपरेने रचलेल्या स्त्री पुरुष नात्याचा श्वास तिला मोकळा करायचा आहे. हजारो वर्षापासून रचल्या जाणाऱ्या स्त्री शोषणाच्या रचितांना तिला भेदायचे आहे. त्यात कुठेही पुरुषाचा द्वेष वा त्याच्या विरुद्धची लढाई तिला अपेक्षित नाही. एकमेकांशी बांधल्या गेलेल्या स्त्री पुरुषांच्या अपरिहार्य नात्यातून जरी भ्रम, निराश, अपेक्षा, भंग वाट्यास येत असला तरी पुन्हा एकदा एकमेकांशी नव्या आशा आकांक्षांसह ते दोघेही जोडले जातात. हीच स्त्री पुरुष नात्यातील सनातनता आणि नित्य नूतनता आहे. स्त्री पुरुषांचे सहजीवन, त्यांचे एकत्र येणे, एकमय होणे याला असणारे हे परस्पर विरोधी पदर उलगडून दाखवणारी ही एक आशयघन कविता आहे. जेता म्हणजे विजयी ठरलेला आणि जीत म्हणजे ज्याच्यावर विजय प्राप्त केलेला असं त्याचा संदर्भ या ठिकाणी कवयित्री देते. आणि म्हणून या कवितेतून जेव्हा आपण विचार करतो की प्रीतभावनेची कविता जीत आणि जेता, जेव्हा आपण एकमय होतो म्हणजे दोघांचं अस्तित्व विसरून आपण पुन्हा मनोमिलनाने एकत्र येतो, त्यावेळेस मात्र तू सदैव जिंकताना दिसतो आणि मी सदैव हरताना दिसते, जिंकली गेलेली दिसते. तू जेता आणि मी जीत, तू जेता किंवा मी जीत, तू जेता विरुद्ध मी जीत, तू जेता सबब मी जीत. म्हणजे आणि किंवा विरुद्ध किंवा सबब जे काही समजायचं ते समजा. अशा कुठल्याही एकाच रंगात मी तुला सहज रंगवू शकते. माझ्याजवळ तर अशी रंगपेटी की मी कोणता जरी माझ्याकडे रंग जे आहेत ते रंग जरी असले तरी मी कोणताही रंग उचलला तुला रंगवण्यासाठी तरी वेदनेची काळसर हिरवट तडफड घेऊनच तो पसरतो. आणि मी कितीही प्रयत्न केला तुला विविध रंगांमध्ये रंगवण्याचा तरी तो रंग शेवटी काळपट हिरवटच तडफड घेऊन म्हणजे माझ्या वेदनाच त्या रंगाच्या माध्यमातून व्यक्त होतात, तो घेऊनच पसरतो. इतका की बघता बघता तुम्हाला गिळून टाकतोस माझ्या आयुष्याचा पांढरा कॅनव्हास. आणि इतका म्हणजे तुझं अस्तित्व एवढं वर्चस्व ठरतं की माझं अस्तित्वच त्या ठिकाणी पांढरा कॅनव्हास, माझं जीवनच त्या ठिकाणी शून्य ठरतं. आणि म्हणून तू जेता आणि मी जीत, तू जेता किंवा मी जीत, तू जेता विरुद्ध मी जीत, तू जेता सबब मी जीत. आणि म्हणून तू जिंकणारा आणि मी जिंकली गेलेली, माझ्यावर तू विजय प्राप्त केलेला, तू विजेता आहेस आणि मी हरलेली आहेस. म्हणजे सदैव अस्तित्व माझं हेच आहे. अशा कुठल्या तरी एकाच रंगात मी तुला सहज रंगवू शकते तुला, पण सगळ्या दुखऱ्या झुमऱ्या कड आणणाऱ्या आकारांचे ठसे तुझ्यावर डकवून मला व्हायचं नाही ना मनिराड्या, ठाकून ठोकून चढवायचं नाही तुझ्या चेहऱ्यावर शोषकाचा मुखवटा आणि जिंकायचं नाही मला कसलाच डाव, मी कधी ना. आणि म्हणून मी तुझं शोषकाचा चेहरा आहे, म्हणजे सगळ्या दुखऱ्या झुमऱ्या कड आणणाऱ्या आकारांचे जे ठसे आहेत तुझ्यावर डकून मला ज्या वेदना, ज्या दुःख, जे सल माझ्या मनाला बोचता आहेत ते तुझ्यावर डकवायचे नाहीत. आणि ते डकवून किंवा ते दोषारोप करून मला नामाने रडवायचं नाही, ठाकून ठोकून चढवायचं नाही. तुझ्या चेहऱ्यावर शोषकाचा मुखवटा आणि जिंकायचंही नाही मला कसलाच डाव, मी कधी न मांडलेलाच. आणि म्हणून तू शोषक आहेस हे जबरीनं मी सांगू शकणार नाही किंवा मांडणार नाही. कसलाही डाव मी जो मांडलेलाच नाही तो मला जिंकायचाच नाही. डाव तूच मांडतो आहे आणि तूच जिंकतो आहेस, सदैव पराभूत होणारी मीच आहेस. आणि म्हणून मला जबरीनं जाणून बुजून तुला त्या शोषकाच्या भूमिकेत उभा करायचा नाही. मला मोकळा करायचा होता जीव, सत्ता नात्यांच्या जीव घेण्या जंजाळात घुसमटणारा
वाहती करायची होती आपल्यात संपूर्ण गोठून गेलेली प्रकाशाची तिरीप. समजून घ्यायचं होतं का होतात जीर्ण शीर्ण गाठीच्या परंपरा तुकड्या, विधिरचितांच्या भेद कवचात का फुटतात प्रत्येक शतकात पुरुषी अंधकाराला चिबूक काटे. आणि मी या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते प्रज्ञ लोखंडे की मला हे ज्या परंपरागत चालत आलेल्या जे काही चालीरीती आहेत, ज्या चौकटी आहेत, या चौकटीतून मला माझा स्वतःचा जीव मोकळा करायचा आहे. या सत्ता नात्याच्या माध्यमातून मला हे बंधनं नको आहेत. या जीवघेण्या जंजाळात माझा जीव घुटमळतो आहे आणि तो घुटमळणाऱ्या जीवाला जो बंदिस्त आहे त्याला वाहतं करायचं आहे. आपल्या संपूर्ण गोठून गेलेल्या म्हणजे स्वतःचं अस्तित्वच गोठून जाणे म्हणजे काय की स्वतःचं अस्तित्वच नष्ट होणे. प्रकाशाची तिरीप समजून घ्यायचं होतं की मला माझं स्वतःचं स्व अस्तित्व निर्माण करायचं होतं. आणि म्हणून ते प्रकाशाची तिरीप समजून घ्यायचं होतं का होतात जीर्ण शीर्ण गाठीच्या परंपरा तुकड्या. आणि म्हणजे जीर्ण का होतात की सदैव स्त्री ही जिंकली गेलेलीच आहे, पुरुषच जिंकताना दिसतो. असं का? ह्या परंपरेच्या ज्या चौकटी आहेत या परंपरा तुकड्या ठरणार नाहीत का? या विधिरचनांच्या अभेद कवचात, आणि जे अभेद कवच आहे स्त्री कधीच ओलांडू शकत नाही, किंवा तिने ओलांडण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती व्यभिचारी ठरवली जाते. तिला एका वेगळ्या नजरेनं समाज तिच्याकडे पाहतो. आणि म्हणून या अभेद कवचातून तिला या परंपरेच्या ज्या बेड्या आहेत, ज्या शृंखला तिच्या पायात अडकवल्या गेलेल्या आहेत परंपरेच्या, त्या परंपरेच्या शृंखला किंवा त्या बेड्या तिला तोडायच्या आहेत. पण ती तोडू शकत नाही. का फुटतात प्रत्येक शतकात पुरुष अंधकाराला चुबूक काटे. प्रत्येक शतकामध्ये पुरुषच हाच श्रेष्ठ ठरतो, स्त्री केव्हाही दुय्यमच ठरवली गेली. आणि पुरुषी अंधाराला म्हणजे अहंकार का चुबूक, त्याचं वर्चस्व त्याचं अस्तित्व गाजवणारं चुबूक काटे का फुटतात. सकाळी जाग आल्यावर दिसतात आपल्याला प्रत्येक रात्री वाढत गेलेले ढिगारे अपेक्षा भंगांचे, स्वप्नांच्या अनुचित पोकळीत भ्रम निरासांचे. आणि मग पुढच्या कडव्यामध्ये कविता म्हणते की सकाळी जाग आल्यावर जेव्हा रात्री आपण एकत्र होतो आणि तेथून सकाळी जाग आल्यानंतर आपल्याला प्रत्येक रात्री वाढत गेलेले अपेक्षांचे, स्वप्नांचे, अनुच्चरित असे अपेक्षा भंगांचे, स्वप्नांच्या अनुचारित पोकळीचे, भ्रम निराशाचे, आवाज न फुटलेल्या निर्मम हुंदक्यांचे. आणि मग आवाज न फुटणारे, आवाज न करणारे माझे जी हुंदके आहे, माझा जो अपेक्षा भंग झालेला आहे, माझा जो भ्रम निराश झालेला आहे, मी जीवनाचं जे काही स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाचा भ्रम निराश झाला. आणि माझ्या हुंदक्यांचे, निर्मम हुंदक्यांचे रोज एकमेकांचे स्वांतन करत, एकमेकांना शुभेच्छा देत, पुन्हा मी माझा भूतकाळ विसरून पुन्हा एकमेकांना शुभेच्छा देत एकमय होतो आपण. आणि मांडतो पुन्हा कितव्यांदा तरी विधिरचितांचं असह्य सार्वभौम सार्वकालिक पट. आणि मग ज्या परंपरा आहेत त्या परंपरेनं तूनच आपण आपलं स्वतःचं अस्तित्व काय करत असतो, मांडत असतो. सार्वभौमकालिका तो पट पुन्हा तोच रे माझ्या मागल्यासारखी अवस्था होते. आणि मग शेवटी मी पुन्हा तिथं पराभूत होते. माझं स्वतःचं अस्तित्व मात्र मी निर्माण करू शकत नाही. माझ्या स्वप्नांना, माझ्या पायात अडकलेल्या बेड्यांना मी तोडू शकत नाही. आणि पुन्हा कोरड्या का असेना एकमेकांना शुभेच्छा देत पुन्हा आपण एकत्र यायचं. आणि पुन्हा विधिरचितांच्या जे काही परंपरा आहेत त्याच पुन्हा पुढे चालू ठेवायच्या. ही एक अत्यंत भावनाप्रधान, स्त्रीप्रधान, स्त्रीच्या मनातल्या खऱ्या भावना व्यक्त करणारी ती कविता आपल्याला दिसते. त्यानंतर प्रीतीविषयक शेवटची जी कविता आहे खंत नावाची, तर ती खंत नावाची कविता नागराज मंजुळे ज्यांचा सैराट चित्रपट हा आला होता, त्या सैराट चित्रपटातले चे डायरेक्टर, दिग्दर्शक त्या नागराज मंजुळेंची खंत नावाची एक प्रीत भावनेची, त्याच्या मनातलं खंत व्यक्त तो करतो आहे.
प्रेमभंग पावलेल्या प्रियकराच्या मनात एक खंत राहिलेली आहे आणि ती खंत तो या कवितेतून व्यक्त करत आहे. प्रेयसी सोडून गेल्याची, एकाकीरित्या पडल्याची खंत आपल्याला नाही असं नाही. जरी असले तरी या कवितेतील प्रियकर म्हणत असला तरी जीव घेण्या विषण्णतेत मरण कागदावर लिहित मी जगतच होतो. विषण्णता, भयानकता कागदावर लिहितच होतो. या ओळीतून लक्षात येते की प्रेयसीच्या निघून जाण्याने त्याच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. त्याच्या शब्दांना आता कसलाच आशय उरलेला नाही. त्याची विकल अवस्था झालेली आहे. निघून जाण्यापूर्वी तिच्याकडून काही मागितले नसते असे त्याला वाटते. प्रेमाच्या नात्याची काहीतरी आठवण तरी ते आपल्या सोबत मागे राहिले असते असे त्याला वाटते. तशी खूण काय असू शकेल तर दोघांच्या एकत्र येण्यातून निर्माण होणारा नवीन जीव प्रेमाच्या नात्यांची अर्थपूर्ण खूण असते. तशी काही खूण आपल्याकडे राहण्यासाठी अनिवार्य असे गर्भाशय आपल्याला नाही याची त्याला तीव्रतेची खंत जाणवते. प्रेमाची ही अर्थपूर्ण खूण आपण का जपू शकत नाही, हे पुरुष म्हणून आपल्या पुरेपण आहे याची बोच त्याच्या मनाला लागून राहते. प्रेयसीला दुरावल्यानंतरही तिच्या ओठात आकंठ बुडालेलं प्रियकराचं मन तिची अर्थपूर्ण खूण आठवण म्हणून आपण जपू शकत नाही. या भावनेने बेचैन होते. कसे होते याचं मार्मिक शब्दात प्रत्यय देणारी ही कविता आहे. यातून स्त्री पुरुष या दोघांच्या मनातल्या प्रेमभावनेचे निराळेपण आपलं लक्षात येते. त्याला खंत आहे. प्रेमाचं काहीतरी प्रतीक आपल्याकडे पाहिजे होतं. प्रेयसी त्याच्या जीवनातून निघून गेलेली आहे आणि मग प्रेमाचं प्रतीक म्हणून जेव्हा दोघांचं मिलन होऊन तिसरा जीव जन्माला येतो ते खरं प्रेमाचं प्रतीक असतं. पण ते प्रेमाचं प्रतीक तो म्हणतो की ते नाही पूर्ण होऊ शकत, मी तुझ्याकडनं मागू शकत नाही. कारण का की माझ्याकडे गर्भाशय नाही. पुरुषाकडे गर्भाशय नाही. ते जन्म देण्याचं श्रेष्ठत्व स्त्रीकडेच आहे आणि म्हणून ती खंत त्याला आहे. एक प्रियकराच्या मनातल्या ती खंत त्याला वाटते आहे प्रेयसीबद्दलची किंवा प्रेमाच्या प्रतीकाबद्दलची ती भावना कवी या ठिकाणी व्यक्त करते. ऋतू, छोटीशी कविता आहे. ऋतू पालटावर नजर ठेवून सोडून चालले आहेस एकाकी, खंत याची नाही. ऋतू पालटाबरोबर म्हणजे जसं निसर्गामध्ये बदल घडत असतात तसं स्त्रीच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडत असतात आणि त्या ऋतू पालटावर नजर ठेवून सोडून चालले आहेस एकाकी, तू मला सोडून चाललीस एकाकी, मी एकटा पडणार आहे. प्रेयसी ती चाललेली आहे. तू सोडून चालली म्हणून त्याचं खंत नाही मला. तू मला का सोडून चाललीस? मला खंत वेगळ्याच आहे. ती खंत नाही, खंत याची नाही की तू मला एकाकी सोडून चाललेली आहेस. तसा जीव घेण्या विषण्णतेत मरण कागदावर लिहित मी जगतच होतो आणि तू सोडून चालली याचं दुःख मला नाही. मी माझं जे जीवन आहे, जीव घेण्या विषण्णतेत, भयानकता, या जीवनाला काही अर्थच नाही. इतकी भयानकता, कुरूपता निर्माण झालेली आहे आणि अशा ह्या जीव घेण्या विषण्णतेत मी मरण कागदावर लिहितच आहे आणि मी जगतच होतो. तरी सुद्धा मी तुझ्या आठवणी काढून मी जगतच होतो. आपल्या त्या एकांतातल्या भेटीत असतील, पण तो आता विरह, जीव घेणा विरह आहे. तो विरह सहन होत नाही. ती भयानक विषण्णता आहे. जीवन नकोसं करून टाकणार आहे आणि नकोसं वाटतं आहे. तरी सुद्धा मी त्या विषण्णतेत मरण कागदावर लिहित मी जगतच होतो. तरी सुद्धा मी जगत होतो त्या तुझ्या भेटीवरच. पण तू जगणंच घेऊन चालली आहेस जाता जाता. पण तू आता मला सोडून चालली आहेस. पण तू जगणंच घेऊन चालली आहेस जाता जाता आणि आता माझ्या शब्दांना कसलाच आशय नाही. कारण प्रियकराच्या आयुष्यातून प्रेयसीला जर वजा केलं तर त्याचं आयुष्य हे शून्य असतं, पोकळी निर्माण करणारे असते, शून्य उरलेला असतो. कारण तो स्वतःचं सर्वस्व तो तिला कधीच देऊन बसलेला असतो आणि म्हणून ती जाताना केवळ एकटी जात नाही तर त्याचंही अस्तित्व ते घेऊन जाते. आणि म्हणून तू जगणंच घेऊन चालली आहेस जाता जाता. आता तू तर माझ्या जीवनात चाललीस, पण माझं जीवनच, माझं जगणंच तू घेऊन चालली आहेस आणि आता माझ्या शब्दांना काय आशय उरणार आहे? कसलाच आशय उरलेला नाही.
मागण्यासारखं काही मी मागू शकतो तुझ्याकडे, पण मागण्यासारखं काही तुझ्याकडे मी मागितलंही असतं. जर मी मागायचं ठरवलं असतं तर मागण्यासारखं काही मी तुझ्याकडनं मागूही शकलो असतो. पण खंत मला माझीच आहे. पण खंत मला माझीच आहे की मला गर्भाशय नाही. आणि म्हणून एक आपलं अस्तित्व, तुझं अस्तित्व जर माझ्याकडे गर्भाशय राहिलं असतं तर त्या गर्भाशयामध्ये मी तुझ्याकडनं एखादा अंकुर अंकुरित केला असता, एखादं बीज त्याला वाढवलं असतं आणि तुझं प्रतीक म्हणून ते माझ्याजवळ राहिलं असतं. त्याच्या रूपाने तू सदैव माझ्याजवळ राहिली असती. पण मी ते करू शकत नाही, कारण माझ्याकडे गर्भाशय नाही. हीच माझी मोठी खंत आहे. आणि म्हणून पण मलाच माझी खंत आहे की माझ्याकडे गर्भाशय नाही. आणि म्हणून की की असं नाही की बा तू मूल जन्माला घातलं असतं ते माझ्याकडे राहिलं असतं, असं नाही. तर तुझ्या रूपातून माझ्याकडे जर गर्भाशय राहिलं असतं तर मी प्रेमाचं प्रतीक म्हणून तुझ्याकडून एखादं अंकुर, एखादं बीज अंकुरित केलं असतं, त्याला वाढवलं असतं, जपलं असतं. आणि तुझ्या रूपानं त्याच्या रूपानं तू माझ्याजवळच आहे असा भास मला झाला असता, किंवा मी तसं जगलो असतो, माझ्या जगण्याला काही अर्थ उरला असता. पण तू माझं जगणंच घेऊन गेलेली आहे. आणि दुसरी खंत ही आहे की मला गर्भाशय नाही. आणि म्हणून एक उत्कट प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रियकराच्या मनातली खंत नागराज मंजुळेंनी आपल्या या खंत नावाच्या कवितेतून व्यक्त केलेली, मांडलेली आहे. एक सुंदर अशी कविता, प्रेमविषयक, प्रेम भावना कशी असते, प्रीत भावना कशी असते, या साही कथांच्या माध्यमातून आपण पाहिलं. एकीकडे कुब्जा आहे, दुसऱ्या बाजूला ध्येयानं प्रेरित झालेला स्वप्नांची समाप्तीमधला तरुण आहे. तिसरा जो काय आहे तो म्हणजेच फुंकर. आणि मग तो प्रियकर त्या सुखी संसारामध्ये, आपल्या प्रेयसीच्या सुखी संसारामध्ये जेव्हा डोकावतो आणि मग तो त्याला तिने फुंकर घातली असती, मला फुंकर वाटले असते, हा भाव. आणि मनातल्या मनात सुरेश भटांची एक भावना व्यक्त करणारे आणि एकमय होतो प्रज्ञा लोखंडे आणि खंत नागराज मंजुळे या साही कवितांच्या माध्यमातून प्रीत भावना, प्रेम हे वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या अंगांनी कसं व्यक्त होतं हे सविस्तरपणे आपण विश्लेषण केलेलं आहे.